नाशिकमध्ये कुंभमेळ्यामुळे अनेक मोठमोठी कामं सध्या सुरू झाली आहेत आणि या सगळ्यामधला एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प म्हणजे रिंग रोड। मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। एकीकडे शेतकरी आंदोलन करत असताना याच वादामध्ये अचानकपणे ठाकरेंच्या शिवसेनेची एंट्री झाली आहे। कशी जाणून घेऊया। त्या बाईंचा आजींचा हात पहा, तो पाहिल्यावर मला वाटलं की मला जायला पाहिजे। सर 1 तास झाला तुम्ही इथे प्रतीक्षा करता। एक दिवस ते बसायला तयार होत। मी स्वतः दखल घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं उभारल्या जाणाऱ्या रिंग रोडला काही स्थानिकांचा विरोध आहे। गुरुवारी या वादामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची एंट्री झाली आणि ती देखील योगायोगानंच। एका वृद्ध महिलेच्या हाताला प्रांत अधिकारी असलेल्या पवन दत्ता या अधिकाऱ्यानं काठी मारल्याचं संजय राऊत यांना या शेतकऱ्यांनी सांगितलं। हे संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर तत्काळ संजय राऊत यांनी या अधिकाऱ्यासोबत फोनवर चर्चा केली। मात्र फोनवर चर्चा करून देखील संजय राऊत यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी थेट काही शेतकरी, शिवसैनिक आणि आंदोलक ग्रामस्थ यांना घेऊन नाशिकचं जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। राऊतांसह शेतकरी आणि शिवसैनिक पोहोचले तोपर्यंत प्रांत अधिकारी पवन दत्ता हे बैठकीसाठी निघून गेले होते। राऊतांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला खरा, मात्र तोपर्यंत जिल्हाधिकारी आयुष प्रसादही एका बैठकीसाठी निघून गेले। प्रकरण गंभीर असताना अधिकारी भेटत नसल्यामुळे राऊत आक्रमक झाले आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्येच ठिय्या मांडला। सर 1 तास झाला तुम्ही इथे प्रतीक्षा करता। एक दिवस ते बसायला तयार होत। असं आहे की ज्या पद्धतीनं या आमच्या आजीबाई असेल किंवा या सगळ्या बहिणी आहेत त्यांच्यावर हल्ला झाला, हे चित्र फार गंभीर आहे। अक्षरशः उरण आहेत, काळे निळे पडले आहेत त्या महिला, आणि आंघोळीला गेल्या 7 वाजता आणि तुम्ही आतमध्ये घुसता। हे कोणतं तुमचं महिला सुरक्षा मुख्यमंत्र्यांनी जी काय राज्यामध्ये महिला धोरण राबवत आहेत हे कुठलं आहे? मी या विषयावरती पार्लमेंटला प्रश्न विचारणार आहे, या अधिकाऱ्यावरती। हे तुम्ही असे अधिकारी इथे पाठवता का महाराष्ट्रामध्ये? जवळजवळ तासाभरानं अखेर जिल्हाधिकारी दाखल झाले आणि त्यांनी राऊतांशी सविस्तर चर्चा केली। या काळामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राऊतांना फोन केला आणि प्रकरणाची दखल घेण्याचं आश्वासन दिलं। मी स्वतः दखल घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। तिथे एक IAS अधिकारी आहेत, त्यांनी थोडा तिथे जमीन संपादन करताना काही त्या ठिकाणी आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही त्या ठिकाणी व्यवहार केला आहे। तर मला वाटतं मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। निश्चितपणे यामध्ये योग्य कारवाई आम्ही करू। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेचं आश्वासन दिल्याचं सांगून राऊत तिथून बाहेर पडले। आमच्या भगिनींचं सुद्धा घर आणि शेती वाचायला पाहिजे, ही आमच्या शिवसेनेची भूमिका आहे। यात मला राजकारण फार आणायचं नाही, पण जर परत पुन्हा या भगिनी तक्रार घेऊन माझ्याकडे आल्या तर लक्षात घ्या, फार या नाशिकमध्ये वेगळा प्रकार घडू शकेल। प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या तोडीस तोड सोहळा करण्यासाठी राज्य सरकारने सध्या चंग बांधलाय। यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अनेक विकास कामांचा धडाका सरकारनं लावला। मात्र त्याच वेळेला प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये। मुकुल कुलकर्णीसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।